विद्यार्थी मित्र नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेला आहे. जो व्हिडिओ आहे महाज्योतीच्या एका योजनेसाठी. मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी ज्यांना भविष्यामध्ये लेक्चरशिप करायची आहे किंवा टीचिंग फील्डमध्ये त्यांना यायचं आहे, जे विद्यार्थी नेट सेटची तयारी करत आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी महाज्योती या संस्थेने घेऊन आलेले आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी UGC नेट, CSIR नेट आणि महाराष्ट्र सेट परीक्षेची तयारी करत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 2024-25 या प्रशिक्षणादरम्यान मोफत कोचिंग नेट सेटचं महाज्योती देणार आहे. आणि त्यासाठीच ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म देखील महाज्योतीने त्यांच्या वेबसाईटवर सुरू केलेले आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की ह्या योजनेसाठी कोण कोण विद्यार्थी पात्र आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे, डॉक्युमेंट काय लागणार आहे, सिलेक्शन मेथड कशी असणार आहे, जागा किती आहे, प्रशिक्षण कसं होणार आहे, तर या सगळ्या विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे हा 6 महिन्यांचा आहे. 6 महिने तुम्हाला मोफत अनिवासी कोचिंग महाज्योती प्रोव्हाइड करणार आहे. मग याच्यामध्ये विद्यावेतन किंवा स्टायपेंड जो आहे तो तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये स्टायपेंड देखील मिळणार आहे. पण याच्यामध्ये एक अट अशी आहे की 75% ज्यांचा अटेंडन्स असेल कोचिंगसाठी किंवा क्लाससाठी, तर अशाच विद्यार्थ्यांना 10,000 रुपये दर महिन्याला स्टायपेंड किंवा विद्यावेतन मिळणार आहे. त्याच पद्धतीने वन टाईम आकस्मिक जो खर्च आहे तर तो सुद्धा 12,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला दिला जाणार आहे. आता आपण बघूया की पात्रता काय आहे. तर बघा, सगळ्यात आधी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. सेकंड, त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील तो असला पाहिजे. तो पदव्युत्तर असला पाहिजे आणि पदव्युत्तर जी डिग्री आहे त्याच्याकडे ती असणं आवश्यक आहे. आधीच जर एखाद्या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला असेल तर असे विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल नाहीत, त्यांनी अर्जसुद्धा करायचा नाही. आता विद्यार्थ्यांची जी निवड आहे ती एका CETच्या माध्यमातून होणार आहे आणि जे विद्यार्थी ती CET क्वालिफाय करून मेरिटमध्ये येतील तर अशाच विद्यार्थ्यांची निवड या महाज्योतीच्या नेटसेट प्री कोचिंगसाठी होणार आहे. आता स्वरूप कसं आहे तेही आपण बघूया. तर बघा, 6 महिन्यांचं हे प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे. सेट नेट यासाठी जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम शिकवण्याचा प्रयत्न या मोफत कोचिंग क्लासेसमधून केला जाणार आहे. हे जे कोचिंग आहे हे अनिवासी आहे, म्हणजे राहण्याची सोय तुम्हाला महाज्योतीने केलेली नाही आहे. तुम्हाला जो स्टायपेंड मिळणार आहे किंवा जे विद्यावेतन मिळणार आहे त्याच्यामधून तुम्हाला राहण्या खाण्याची सोय करायची आहे. हे जे मोफत कोचिंग आहे हे ऑफलाईन पद्धतीने, म्हणजे फिजिकल जे क्लास आहेत तर त्या क्लासमध्ये जाऊन तुम्हाला अटेंड करायचं आहे. आता जागा किती आहेत, तर जागा आहेत एकूण 100. या 100 जागांमध्ये महाज्योतीने काही डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे. तर OBC कॅटेगरीसाठी त्याच्यामध्ये 59 सीट्स या आहेत. त्यानंतर VJA साठी आहे 10, NTB साठी आहे 8, त्यानंतर NTC साठी आहे 11, त्यानंतर NTD साठी आहे 6 आणि SBC साठी आहे 6. तर असे हे सगळं 100 जागांचं कॅल्क्युलेशन असणार आहे. आता बघा, प्रवर्गनिहाय याच्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे तेही आपण बघूया. तर प्रत्येक जो काही क्रायटेरिया आहे, म्हणजे OBC साठी 59 किंवा अजून ज्या प्रवर्ग आहेत तर त्यांच्यामध्ये जे काही त्यांनी दिलेलं आहे पर्सेंटेज, तर त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक पर्सेंटेज त्यांनी दिलेला आहे की त्याच्यामध्ये महिलांसाठी काही जागा राखीव आहे. तर प्रत्येक त्या शेड्यूलमध्ये महिलांसाठी 30% जागा राखीव आहे. त्याच्यानंतर दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी 4% जागा राखीव आहे आणि अनाथ बालक जे असतील विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी 1% जागा राखीव असणार आहे. म्हणजे ह्या 100मध्ये हे पुन्हा डिस्ट्रीब्युशन त्यांनी सांगितलेलं आहे. आता डॉक्युमेंट काय तुम्हाला लागणार आहे तेही आपण बघूया. तर बघा, आधार कार्ड, त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आणि समजा एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र देखील त्याला लागणार आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. या सगळ्या डॉक्युमेंटवर तुम्ही सेल्फ अटेस्टेड करायचे आहे, साक्षांकित करायचं आहे, स्वतःची सही करायची आहे, डेट टाकायची आहे आणि हे सगळं स्कॅन करून अपलोड करायचं आहे त्या ठिकाणी. आता अटी आणि शर्ती महाज्योतीने काय सांगितलेले आहेत तेही आपण बघूया. तर बघा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जुलै 2024 आहे.
सेकंड त्यांनी सांगितलेलं आहे की अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने किंवा बाय पोस्ट अर्ज तुम्हाला करता येणार नाही किंवा तो अर्ज तुम्हाला पोस्टाने सुद्धा पाठवायचा नाही। त्यानंतर ऑनलाईन अर्ज जो आहे तो विद्यार्थ्यांनी व्यवस्थित भरायचा आहे, कारण तुमची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन त्या फॉर्ममध्ये असणार आहे, त्याच्यामुळे ते काळजीपूर्वक तुम्हाला भरायचं आहे। विद्यार्थ्यांची निवड जी आहे ही CETच्या माध्यमातूनच मेरिटनुसार होणार आहे, त्यामुळे कोणीही आपल्या ओळखीचा फायदा किंवा इतर जे रेफरन्स आहे ते महाज्योतीला द्यायचे नाही आणि आपली जी काही सीट आहे ती बुक करण्याचा प्रयत्न करायचा नाही। मेरिटनुसारच जे विद्यार्थी लिस्टमध्ये येतील तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे। एखाद्या विद्यार्थ्यांनी जर याच्या आधीच महाज्योतीच्या एखाद्या योजनेचा फायदा घेतला असेल तर असे विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल नाही आहेत। एखाद्या विद्यार्थ्यांनी जर माहिती चुकीची भरली किंवा गैरप्रकरण करण्याचा प्रकार जर विद्यार्थ्यांनी केला तर अशा विद्यार्थ्यांवर देखील कडक कारवाई करण्याचा प्रयत्न महाज्योती करणार आहे। मित्रांनो, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जे आहे ते बँकेच्या अकाउंटसोबत लिंक करायचे आहे, कारण विद्यावेतन किंवा स्टायपेंड जो आहे तो तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे, त्याच्यामुळं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या अकाउंटसोबत लिंक करायचं आहे। आता अर्ज भरत असताना जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण आल्या तर त्याच्यासाठी त्यांनी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे, 0712 28 70 120 आणि /21 हे 2 नंबर आहेत, तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार आहात। त्याचप्रमाणे त्यांनी ईमेल ID सुद्धा दिलेला आहे, mahajyotihelpdesk@gmail.com या ईमेल ID वर सुद्धा तुम्ही ईमेल करू शकणार आहात। ज्या काही अपडेट्स आहेत, CET कशा पद्धतीने होणार आहे, किती मार्काची होणार आहे, सिलेबस कसा असणार आहे, तर ह्या सगळ्या अपडेट जे आहे महाज्योती त्यांच्या वेबसाईटला पब्लिश करणार आहे, तर तुम्ही सर्व अपडेट्स बघण्यासाठी वेबसाईटला व्हिजिट केले पाहिजे। तर मित्रांनो, ही जी काही सुवर्ण संधी महाज्योती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्यांना नेट सेट करायचं आहे किंवा ज्यांना भविष्यामध्ये लेक्चरशिप करायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि या कोचिंगसाठी जॉईन झालं पाहिजे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।